नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सायली आणि अर्जुन हे रुद्र आणि गिरिजाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेलेले असतात आणि त्यावेळेस आपण पाहतो सावी ही मेहंदी घेऊन येते आणि बोलते, आता ही मेहंदी एकदा का गिरिजाच्या हाताला लागली की गिरिजा ही कायमस्वरूपी माझ्या रस्त्यातून बाजूला होईल. आणि तेव्हा सायली ही जाणीवपूर्वक जाऊन सावीला धक्का मारते आणि सर्व मेहंदी ही सावीच्या तोंडावर सांडते आणि तेव्हा सावीला सायलीचा अतिशय राग येतो. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन आणि सायली दोघेही जण मिळून रुद्राला हळद लावत असतात आणि अचानक रूममध्ये आग लागलेली असते. तेव्हा सर्वजण हे बाहेर जातात आणि या संधीचा फायदा घेऊन प्रिया ही मुलाची सर्व गोष्टी हळद खाली सांडून देते आणि बोलते, आता हे लग्न संपले. आणि त्यावेळेस आपण पाहतो उर्वशी ही आबासाहेबाला बोलते, आबासाहेब आणखीन किती अपशकुन होणार आहेत. आणि त्यावेळेस गिरिजा देखील चिंतेमध्ये पडलेली असते आणि ती सायलीला बोलते, सायली ताई, मी या लग्नासाठी मनापासून तयार नाही म्हणून हे सर्व अपशकुन घडत आहेत का. तेव्हा सायली आणि अर्जुन एक प्लॅन करतात आणि ते रुद्र आणि गिरिजाला एकमेकांच्या दिशेने ढकलून देतात. तेव्हा रुद्र आणि गिरिजा एकमेकांच्या अतिशय जवळ येतात व रुद्राच्या गालाची हळद ही गिरिजाच्या गालाला लागते आणि अर्जुन बोलतो, आता मुलाची गोष्टी हळद ही मुलीला लागलेली आहे, आता लग्नाच्या तयारीला लागा. आणि सर्वजण हे अतिशय आनंदित झालेले असतात. तर रुद्र आणि गिरिजा हे एकमेकांकडे पाहतच राहतात. तर पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली रुद्र आणि गिरिजाचे लग्न कसे लावणार आणि प्रियाला धडा कसा शिकवणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.